चं पहिलं विशेष अधिवेशन सुरू आहे आणि आपल्यासोबत मंगेश कुडाळकर आहेत। मंगेश कुडाळकर यांनी तिसऱ्यांदा आमदारकीची शपथ घेतलेली आहे। सर, तुमचं खूप खूप अभिनंदन। तिसऱ्यांदा तुम्ही शपथ घेतलेली आमदारकीची, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? पहिला प्रथम तर मी कुर्ला विधानसभेतील सर्व मतदारांचे आभार मानेन। त्याचबरोबर महायुतीचे आमचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जी मेहनत घेतली आणि त्याच्यामुळेच पुन्हा एकदा या विधानसभेत या ठिकाणी तिसऱ्यांदा मी शपथ घेऊ शकलो। पण नक्कीच जी जबाबदारी माझ्यावरती लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो नक्कीच मी सार्थ ठरवेन। विविध प्रश्न, विकास कार्य यांच्यामधून गेली 10 वर्ष काम करतच आहे, पण पुढील 5 वर्ष एक संकल्प ठेवलेला, एक ध्येय ठेवलं आहे की कुर्ला विधानसभेचा सर्वांगीण विकास हा कुठल्याही परिस्थितीत चांगल्या परीने करायचा असा आणि मुंबईमध्ये आदर्श कुर्ला विधानसभा घडवायची असा एक संकल्प केलेला आहे। एकीकडे महायुतीचे आमदार शपथ घेत होते, दुसरीकडे महाविकास आघाडीने शपथविधीचा सभात्याग केलेला आहे, कसं बघताय? नाही, ह्या बाबतीमध्ये खरोखरच दुर्दैवी अशी घटना आहे। यामध्ये शपथविधी हा सर्वसामान्य असतो आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं राजकारण न करता शपथविधी घेऊन मग पुढे अधिवेशनाच्या काळामध्ये जे काही तुम्हाला मुद्दे पडत नसतील त्या मुद्द्यावर तुम्ही भांडण राहिलं पाहिजे। पण शपथविधी सोहळ्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी वागलं पाहिजे होतं, पण तसं ते वागलेलं हे दुर्दैवी प्रकार। महायुतीला प्रचंड यश मिळालं आहे राज्यामध्ये। हे सगळं पाहता महाविकास आघाडी आता EVM वरती शंका उपस्थित करते, संशय निर्माण करते। त्या सगळ्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी राज्यामध्ये आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये उभा आहे। तर या संदर्भात मी एकच सांगेन की लोकसभेमध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीला विजय मिळाला त्यावेळेला त्यांना EVM मशीन चांगलं वाटलं, पण आज त्यांना EVM मशीन हरल्यानंतर खोटं वाटतं। हा दुटप्पीपणा जो आहे आणि त्याचबरोबर त्यांचेसुद्धा आमदार निवडून आलेलेच आहेत। महाविकास आघाडीचे सुद्धा जवळजवळ मला वाटतं 50 ते 60 आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। मग त्यावेळेला त्याच्यामध्ये EVM घोटाळा नाही का? असं होत नाही। तर जे काही आहे ते लोकशाही आहे, लोकशाहीच्या मार्गाने व्यवस्थितरित्या सर्व गोष्टी होत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं आपण माझासुद्धा निकाल बघितला असेल तर आपण एक विधानसभा वाईज, बूथ वाईज एक प्रत्येक नागरिकाने जो न्याय दिला आहे आणि मलासुद्धा माहिती होतं ह्या बूथला काय घडणार आहे, काय होणार आहे आणि त्याच प्रकारेच वोटिंग झालेलं आहे आणि त्याच्यामुळे EVM मशीनवरती खोट्या प्रकारे कारण पराभव जर झालेला आहे तर तो पचवता आला पाहिजे आणि मान्यही केलं पाहिजे आणि मोठेपणा दाखवून त्या समोर गेलं पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। जसं जसं जवळ येत होतं तसं तसं कुर्ला विधानसभेने मंगेश कुडाळकर हे त्यांची जागा डेंजर झोनमध्ये दाखवत होती। माध्यमामध्ये तशा प्रकारच्या सर्वे आले होते की ही जागा ठाकरे गटाला जाते। त्यावेळेस काय वाटत होतं? या बाबतीत तर मी एकच सांगेन की मला विश्वास होता मतदारांवरती आणि जी काही कामं केली होती, विकास कामं केली होती, विविध प्रश्न सोडवले होते आणि त्याच्यामुळे नागरिकांबद्दल, मतदारांबद्दल मला एक विश्वास होता आणि नक्कीच त्याच्यामुळे कितीही जरी अडचणी आल्या असल्या तरीसुद्धा लोकांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे तर निश्चितपणानं मला त्या विश्वासाबद्दल मला खरोखर त्यांचं मी खूप आभार मानतो। तिसरी टर्म आहे लोकप्रतिनिधीमधून, आत्ता जवळजवळ मंत्रिमंडळ विस्तारी होणार आहे। मंगेश कुडाळकर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुठे दिसतील मतदारांना? या बाबतीमध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब ज्या पद्धतीने निर्णय घेतील आणि आदेश देतील त्या पद्धतीनेच पुढची जबाबदारी मी पार पडेन, एवढंच सांगेन। शेवटचा प्रश्न आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही विजय झाल्यात, विरोधकांना तुम्ही काय शुभेच्छा द्याल? नाही, विरोधकांना शुभेच्छा म्हणजे त्यांनीसुद्धा कारण मी नेहमीच हे निवडणूक असते की राजकारण एक थोड्या वेळेपुरतं असतं, पण नक्कीच पुढे मी सांगेन की मी तर गेली 10 वर्षसुद्धा फक्त निवडणुकीपुरतं राजकारण करतो। माननीय बाळासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 80% आपलं समाजकारण करायचं, 20% राजकारण आणि त्याच्यामुळे पुढली जी काही 5 वर्ष करायचं आहे काम ते समाजकारण म्हणून काम करणार आणि त्यात सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांची सुद्धा जी काही कामं आत्तापर्यंत मी करत आलो तशीच पुढेही करत राहीन आणि त्याच्या विरोधकांनी सोबत राहून आपण आपल्या कुर्ला विधानसभेचा निश्चितपणाने एकत्र विकास करूया। नक्कीच हे होते आमदार मंगेश कुडाळकर। विरोधकांनी आपल्या सोबत राहून कुर्ला विधानसभेचा आपण सर्व मिळून विकास करू अशी रोखठोक भूमिका व्यक्त केली। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।